नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत अर्ध्या तासात तयार होणारी सुपर सॉफ्ट जाळीदार इडली। म्हणजे ज्यावेळी तुम्हाला इडली खायची इच्छा झाली की लगेच झटपट इडली बनेल अशी ही इडली आहे। आणि बघा ही सुपर सॉफ्ट आणि जाळीदार इडली तयार झाली। यासाठी ना तर आपल्याला डाळ तांदूळ भिजवायची गरज आहे ना पीठ फर्मेंटेशन करायची गरज आहे। तरी सुद्धा आपली इडली साऊथ इंडियन स्टाईल किंवा रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळते ना तशी सुपर सॉफ्ट होणार आहे आणि जाळीदार होणार आहे। आणि त्यासाठी मी एक खास ट्रिक वापरलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। इडली बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपण घरात रोजच्या जेवणात किंवा आहारात जे तांदूळ वापरतो त्यापासून तयार केलं तरी चालेल, किंवा कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये तांदळाचं पीठ आजकाल इझिली मिळतं, तसेच डीमार्टमध्येही मिळतं, तुम्ही कोणतंही आणू शकता। फक्त पीठ घेताना एक काळजी घ्या की इंद्रायणी आणि बासमती हे 2 सुवासिक तांदूळ सोडून इतर कुठलंही पीठ चालू शकेल, तसेच रेशनचं पीठ असेल तेही चालू शकेल। त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाव वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे चिरोटे रवा घेतलेला आहे। तुमच्याजवळ जर जाड रवा असेल ना तर एकदा मिक्सरला तो फिरवून बारीक करून घ्या। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि यात आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ पातळ करून घेऊया। म्हणजे जशी इडलीला कन्सिस्टन्सी बनवतो ना पिठाची त्या पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित एकत्र करताना यात कुठल्याही गाठी किंवा गुठळ्या नको तर ह्याची काळजी घ्यायची। आणि पाणी फक्त थोडं थोडं करूनच टाका, म्हणजे अंदाज बघून टाका, नाहीतर एकाच वेळी पाणी जास्त व्हायचं आणि पीठ पातळसर व्हायचं। आणि हळूहळू बघा आपण सगळ्या गाठी मोडून घेतल्या आणि पीठ छानपैकी मऊसर झालेलं आहे। आता यात आपण दही टाकूया। दही किती टाकायचं तर ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी दही टाका, किंवा ह्या छोट्या चमच्याने टाकत असेल ना तर 4 चमचे दही टाका। आणि दही टाकताना ही काळजी घ्यायची की दही जास्त आंबट नको। दही तुमचं जर जास्त आंबट असेल ना तर थोडंसं पहिले कपड्यात बांधून त्यातलं आंबट पाणी काढून टाका आणि नंतर मिक्स करून घ्या। दही व्यवस्थित मिक्स झालं की यावरती आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं पिठाला रेस्ट देऊया। ही इतकी सोपी आणि झटपट रेसिपी आहे की ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना त्यावेळेस तुम्ही इडली बनवून खाऊ शकता। आता जोवर पीठ रेस्ट घेते तोवर आपण त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया इडली बरोबर खाण्यासाठी। तर त्यासाठी अर्धा वाटी मी नारळ घेतलं, ओलं नारळ घेतलं, त्यात पाव वाटी चणे टाकून घेतले, म्हणजे फुटाणे टाकून घेतले, त्यात 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या, थोडासा कढीपत्ता टाकला, अर्धा इंच आलं टाकून घेतलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आता यात थोडीशी चिंच टाकून घेऊया, म्हणजे आपल्या चटणीला एक आंबटपणा येईल। चवीनुसार मीठ आणि साखर टाकूया आणि पाणी टाकून छान अशी चटणी तयार करून घेऊ। चटणी तयार झालेली आहे आणि रंग बघा किती सुरेख आला। आता ही चटणी तुम्हाला कितपत दाटसर हवी आहे किंवा कितपत पातळसर हवी आहे त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। मला ही थोडीशी दाटसर वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी सोडून थोडी पातळ करणार आहे। ह्या चटणीला आता एक झणझणीत फोडणी घालूया। त्यासाठी गॅसवरती मी फोडणी पात्र ठेवलं आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात 1 चमचा मोहरी टाकूया। 2 चमचे म्हणजे 2 छोटे चमचे, याला फारसं तेल लागत नाही। मोहरी व्यवस्थित तडतडली की यात 1 सुकी मिरची आणि काही कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा उडीद डाळ टाकून घेऊया आणि पाव चमचा हिंग टाकूया। आणि आता गॅस बंद करून गरम तेलातच अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेऊया। मेथी गरम तेलात टाकली ना किती व्यवस्थित भाजेल। आता ही गरम गरम फोडणी आपण चटणीवरती ओतून घेऊया। अशी झणझणीत आणि कडकडीत फोडणी बसली ना की चटणीची चव दुप्पट वाढते। आता ही फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आपली चटणी
इडली बरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे। इकडे तांदळाचं पीठ भिजवून 10 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया आणि छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे। हे बघा, इतकी कन्सिस्टन्सी पातळ हवी, म्हणजे रेग्युलर इडलीला आपण जशी कन्सिस्टन्सी वापरतो ना तशीच, आणि रवा पण छानपैकी भिजून फुलला गेलेला आहे। रेग्युलर इडलीसारखं आपण हे पीठ फर्मेंट केलेलं नाही, तर इडली कशी फुगणार त्यासाठी आपण 1 पॅकेट इनोचं घेतलेलं आहे आणि हीच एक खास ट्रिक आहे हां। हे संपूर्ण इनो फ्रूट सॉल्ट आपण ह्या पिठात टाकून देऊया आणि इनो ॲक्टिवेट व्हायसाठी थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित पिठामध्ये हे एकत्र करून घेऊ। इनो टाकल्याने पीठ लगेच दुप्पट फुलतं। अगदी हलक्या हाताने एका डायरेक्शनमध्ये ते फिरवायचं। इकडे इनो टाकून आपलं पीठ तयार आहे। तिकडे मी गॅसवरती इडली स्टीमर ठेवलेलं आहे। पहिले इनो टाकायच्या आधी इडलीचं स्टीमर गॅसवरती ठेवून घ्यायचं आणि इडली पात्राला मी ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने। तुम्ही तेलाने करा, तुपाने करा। इनो टाकल्याच लगेचच हे पीठ आपण इडली पात्रात टाकूया आणि स्टीमरमध्ये हे पात्र ठेवूया, म्हणजे इनो लगेचच ॲक्टिवेट होतं आणि पाण्याच्या वाफेने आपली इडली लगेच फुगायला सुरुवात होते। अशा पद्धतीने आपण झटपट इडली तयार करू शकतो आणि हो, हिची चवसुद्धा तितकीच अप्रतिम लागते जितकं आपण डाळ तांदूळ वाटून आणि पीठ फर्मेंटेशन करून इडली बनवतो तशीच। तुम्हाला ज्याही वेळेस इडली खायची इच्छा आहे आणि तुम्ही डाळ तांदूळ भिजत घातलेले नाही, तर अशा पद्धतीने ही इडली नक्कीच करून बघा। खूप छान आणि चवदार इडली तयार होते। आता मीडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिट ही इडली आपण स्टीम करून घेऊया। आपली झटपट इडली तयार होईल। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा। आणि इडली ठेवून जवळजवळ 10 ते 12 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया आणि बघा किती सुंदर इडली फुगली। गॅस बंद करूया। इडली पूर्णपणे थंड करून घेऊ, त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ही इडली सर्व करूया। अगदी गरम गरम नाही काढायची आहे, थंड झाल्यावर आपण ह्या इडल्या काढलेल्या आहेत आणि बघा किती सुरेख आलेल्या आहे आणि अगदी टम्म फुगलेल्या आहे। एक इडली मी तुम्हाला फोडून दाखवते। आतपर्यंत इडली शिजली गेलेली आहे आणि खूप सुरेख जाळी पडलेली आहे आणि अतिशय सुपर सॉफ्ट इडली तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चटपटीत आणि झटपट रेसिपी बरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।